नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह व त्याची दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हचा कार्यकाळ होता 1757 ते 1760, 3 वर्ष आणि त्यानंतर दुसऱ्यांदा परत रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर झाले, जे की 1765 ते 1767. तेव्हासुद्धा ते 3 वर्षासाठी गव्हर्नर होते. यांच्या काळात 1757 ते 1760 व 1765 ते 1767 मध्ये क्लाइव्हने बंगालच्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. ऑगस्ट 1765 मध्ये क्लाइव्हने अलाहाबाद तहाने बादशाह शाह आलमकडून बंगाल, बिहार, ओरिसा प्रांताचे दिवाणचे अधिकारी मिळवले. हे अधिकार प्रत्यक्ष कंपनीच्या वतीने वापरण्याऐवजी नवाबाच्या वतीने वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नवाबांना जबाबदार असे 2 नायब दिवाण नेमून क्लाइव्हने त्यांच्यावर कंपनीसाठी सारा वसूल करण्याची जबाबदारी सोपवली. दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार वसुलीची सर्व अधिकार कंपनीला असेत, परंतु त्याची जबाबदारी मात्र नवाबाकडे राहायची. म्हणजेच काय, आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही परिश्रमाशिवाय कंपनीला दिवाणी व फौजदारी असे दोन्ही अधिकार प्राप्त झालेले होते. दुहेरी राज्यव्यवस्थेवर टीका झाली व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट संमत करण्यात आला. यानंतर महत्त्वाचे मानले जाणारे गव्हर्नर जनरल म्हणजे वॉरन हेस्टिंग. यांचा कार्यकाळ होता 1772 ते 1785. यांच्या काळात काही प्रमुख घटना घडल्या, ज्यामध्ये क्लाइव्हची दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली 1772 मध्ये आणि बंगालच्या प्रांताच्या पोर्ट विल्यम हा पहिला गव्हर्नर जनरल 1773 मध्ये झाला. त्यानंतर 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट आला. या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्याला मुंबई व मद्रास प्रांताच्या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले. यानुसार वॉरन हेस्टिंग हा प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्यांच्या मदतीसाठी 4 सदस्यीय समितीसुद्धा नेमण्यात आलेली होती. पण याच काळामध्ये पहिले मराठा-इंग्रज युद्ध झाले 1775 ते 1782 या काळामध्ये आणि ते युद्ध 1782 मध्ये सलाबाईच्या तहाने ठाणे व षष्टी या ठिकाणी जिंकले. दुसरे म्हैसूर युद्ध इंग्रज आणि हैदर यांच्या दरम्यान 1880 रोजी झाली व त्यानंतर इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये 1782 रोजी युद्ध झाले. त्यानंतर पीसचा ॲक्ट आला 1774 मध्ये, ज्या ॲक्टने ब्रिटिश संसदेच्या कंपनीवरील देखरेख ठेवणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोल या कायमस्वरूपी नियंत्रक मंडळाची निर्मिती केली. कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर त्यांच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले. या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलला ईस्ट इंडिया कंपनीस भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकारसुद्धा देण्यात आला. पण त्यानंतर 1813 मध्ये जो चार्टर ॲक्ट आला, ज्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांनासुद्धा आपला धर्म प्रसार करण्यासाठी भारतात एंट्री दिली. त्यानंतर 1833चा ॲक्ट आणि 1853चा असे 2 चार्टर ॲक्ट आले आणि ब्रिटिश पार्लमेंट कंपनी सरकारच्या कारभारात फेरबदल सुचविणारे कायदे मंजूर करू लागली. पीसच्या इंडिया ॲक्टमुळे ब्रिटिश पार्लमेंटचा भारतीय कंपनीवर अप्रत्यक्ष नियंत्रण आलं.
यानंतर लॉर्ड कॉर्नवालिस याचा कार्यकाळ 2 वेळा झाला. एक वेळा 1786 ते 1793 तर दुसऱ्यांदा 1805 मध्ये यांची नियुक्ती झालेली आहे. यांच्या कारकिर्दीमध्ये प्रमुख म्हणजे इंग्रज आणि टिपू सुलतान युद्ध, जे की 1790 ते 92 मध्ये झालं, आणि श्रीरंगपट्टणमचा तह, जो की 1792 मध्ये होऊन हे युद्ध थांबलं. कॉर्नवालिस भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवून त्यांना खास व्यापार करण्यास प्रतिबंध घातला. प्रशासनाच्या सोयीसाठी भारतातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी कॉर्नवालिस यांनीच केली आणि जिल्हा अधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख सुद्धा कॉर्नवालिस यांनीच बनवला. भारतात इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS परीक्षासुद्धा सुरू कॉर्नवालिस यांनीच केली. कॉर्नवालिस यांना भारतीय नागरी सेवेचा जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यालाच इंग्रजीमध्ये फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. बंगाल प्रांतात कायमधारा पद्धतीचा स्वीकार सुद्धा कॉर्नवालिस यांनी 1793 मध्ये केला. सुरुवातीचे 10 वर्ष कराराने जमिनी वाटप केले व परंतु 1793 मध्ये सर जॉन सेअर्स च्या साथीने पुन्हा यावर अभ्यास करून त्यांनी जमिनीचे कायम मालकी हक्क दिले. कॉर्नवालिस कोड ही नवी संहिता सुद्धा तयार केली आणि 1805 मध्ये जेव्हा दुसरे वेळेस ते गव्हर्नर जनरलपदी आले त्यावेळेस त्यांनी ऑक्टोबर 1805 मध्ये त्यांच्या तापामुळे उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे मृत्यू झालेला होता. त्यानंतर जॉन शेअर्स हे 1793 ते 1798 या काळात गव्हर्नर जनरल झाले आणि यांच्या काळात मराठ्यांनी 1795 मध्ये खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केलेला होता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे लॉर्ड वेलस्ली, ज्यांची तैनाती फौज ही खूप प्रसिद्ध आहे. लॉर्ड वेलस्ली हे स्वतःला बंगालचा सिंह समजत, ज्यांचा कार्यकाळ 1798 ते 1805 हा होता. तैनाती फौजेची योजना ही इंग्रज फौजांचा सर्व खर्च ती ज्यांच्या पदरी असेल त्या राजाला करावा लागायचा व त्यांच्या फौजेवर हुकूमत गाजवायची ती मात्र इंग्रजाने, अशी पद्धत होती तैनाती फौजेमध्ये. वेलस्लीने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजांचा अवलंब केला आणि त्यानुसार निजामाने तैनाती फौज स्वीकारून तिचा खर्च द्यावा असे ठरविले व निजामाने परराष्ट्र धोरण मात्र इंग्रज ठरवतील असं सांगितलं. अशा प्रकारे त्यांनी टिपू सुलतानवर सुद्धा 1799 मध्ये तैनाती फौज यूज करा म्हणून सक्ती केली. त्याचबरोबर त्यांनी अयोध्येचा नवाब आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यावर सुद्धा सक्ती केली. त्यामुळे इंग्रज मराठा युद्ध झालं 1802 ते 1804 आणि वसईच्या तहाने ते 31 डिसेंबर 1802 रोजी थांबलं. यानंतर लॉर्ड हेस्टिंग्ज यांच्या काळात इंग्रज नेपाळ युद्ध 1816 मध्ये झालं आणि नेपाळचा पराभव झाला. पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त सुद्धा लॉर्ड हेस्टिंग यांनीच केला. तिसरं व शेवटचं मराठा युद्ध, जे की 1817 ते 1818 मध्ये झालं आणि मराठी साम्राज्याचा अस्त झाला, ते सुद्धा यांच्याच कार्यकाळात झालं आणि 1822 मध्ये कुळाचा संरक्षण कायदा म्हणून बंगालचा कुळ कायदा संमत केला लॉर्ड हेस्टिंग यांनी. यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक, ज्यांचा कार्यकाळ 1828 ते 1835 हा होता, यांनी सेंट हेलेना कायदा म्हणजेच भारत सरकारचा 1833 चा चार्टर ॲक्टनुसार बेंटिक यांनी भारतात
भारतातले पहिले गव्हर्नर जनरल म्हणून बनले. सतीप्रथा बंद केली 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी आणि कुर्ग हे खालसा केलं. त्याचबरोबर लॉर्ड मेकॉले यांचा शिक्षणाचा झिरपता सिद्धांतसुद्धा विल्यम बेंटिक यांच्याच कार्यकाळात राबविला. त्यानंतर छोटे मोठे कार्य करत वेगवेगळे गव्हर्नर झाले, ज्यांच्या कार्याचा उजाळा आपण आता घेऊया. चार्ल्स मेटकॉफ यांचा कार्यकाळ होता 1835 आणि यांनी वृत्तपत्र कायदा 1835 करून वृत्तपत्रावरील बंधने उठवली. म्हणून याला चार्ल्स मेटकॉफला वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर लॉर्ड ऑकलंड आले, ज्यांचा कार्यकाळ 1836 ते 1842 एवढा होता. यांच्या कार्यकाळात पहिलं अफगाण युद्ध झालं, ज्यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला. त्यानंतर लॉर्ड एलेनबरो हे आले आणि त्यांनी 1842 ते 1844 या काळात अफगाणिस्तानचा पराभव करून सिंध प्रांतावर ताबा मिळवला. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग पहिला यांनी कार्यकाळ सांभाळला आणि पहिले इंग्रज शीख युद्ध संपविलं आणि सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारची सुट्टी लॉर्ड हेस्टिंग पहिला यांनीच दिलेली आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ सुरू झाला, जो होता 1848 ते 1856. यांचं खालसा धोरण म्हणजे खालसा धोरण काय होतं तर राजकारभारातील अकार्यक्षम किंवा ज्यांना मूलबाळ नाही, ज्यांनी दत्तक बाळ घेतलेला आहे, त्यांचा वारसा नामंजूर केला आणि अशी कारणं दाखवून डलहौसी काय करायचे, ते राज्य इंग्रजांच्या ताब्यात घ्यायचे. त्यानंतर मार्च 1849 रोजी दुसरे इंग्रज शीख युद्ध सुद्धा यांच्याच काळात झालं आणि शीखांचा पराभव करून डलहौसी यांनी पंजाबसुद्धा खालसा केलं. त्यानंतर 1852 रोजी दक्षिण ब्रह्मदेश इंग्रजी राज्यास जोडला. त्यानंतर दत्तक वारसा नामंजूर तत्वानुसार डलहौसी यांनी सातारा, जोधपूर, संबळपूर, नागपूर, झाशी, उदयपूर, तंजापूर, कर्नाटक, अयोध्या इतके राज्य खालसा केले आणि ते इंग्रजी राज्याला जोडले. त्यानंतर तैनाती फौजेची वसुली बाकी असले असं एक कारण दाखवून निजामाचं वराडसुद्धा त्यांनी 1853 साली खालसा करून इंग्रजी राज्याला जोडलं आणि तंजावरची जहांगीरी जप्त करून 1855ला ते पण राज्य खालसा केलं आणि अयोध्यासुद्धा 1856 मध्ये खालसा केलं. रेल्वे, पोस्ट, तारयंत्रणा यांनी सुरू केल्या. त्याचबरोबर 1856 रोजी विधवा पुनर्विवाह कायदा सुद्धा संमत केला. एवढे सारे कार्य करत असताना भारतीय जनतेच्या पोटात असंतोष निर्माण झाला किंवा द्वेष निर्माण झाला आणि सगळ्यात मोठी क्रांती घडून आली ती 1857ला स्वरूपात आणि जे काही ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती ती तोंडघशी पडली किंवा पलथून पडली किंवा या 1857च्या युद्धाने इतिश्री झाला असं म्हणता येईल ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्याचा. आणि तिथून पुढे नोव्हेंबर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारतातील इंग्रजी कंपनीची राजवट संपुष्टात येऊन सूत्रे आता ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. ब्रिटिश शासनाची जनता आता भारतीय झाली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण सर्व व्हाईसरॉय अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांकडे